मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ताऊ आणि माऊ या युट्यूब चॅनलवर. तर आम्ही आता निघालोय गावी. तुम्हाला हॉटेल स्टेशनवरती सीधा व्लॉग स्टार्ट करते, कारण आम्हाला आज खूप घाईघाई झालेली. पूर्ण दिवसभर आम्ही पॅकिंग वगैरे करत होतो, रेडी वगैरे होत होतो. खूप घरातला पसाराही आवडला, कारण तिथून आल्यावर टेन्शन नको, म्हणून आम्हाला आत्ता टाइम भेटला, म्हणून आत्ता आम्ही व्लॉग स्टार्ट करतोय. आणि खूप दिवसानंतर व्लॉग येत असणार मे बी, तर नक्की लाईक फॉलो सगळं करा. सगळं आता ट्रेन आहे. आणि गेला व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आता ट्रेन आली आहे, पण आम्हाला जी पाहिजे ती नाही आली आहे. दुसरी ट्रेन आली लोकल. आम्ही आता आम्ही मीरा रोडला आहे आणि आता आम्ही जाऊ दादरला. दादरवरून आम्ही गावाची ट्रेन ट्रेन. पकडू. तुम्ही बघत राहा, कंटिन्यू व्लॉग चालूच राहील. आणि आमचे हे गावाचे जे डेज आहे तिथे आम्ही खूप एन्जॉय करणार. खूप चांगले व्लॉग येतील माझ्या हिशोबाने. नक्की बघा, पूर्ण एंडिंग पर्यंत बघा, एकही व्लॉग मिस करू नका. ओके, भेटू आपण पुढे. बघा, बाबू पण रेडी झालीये आणि मम्मी पण इथे. दादा गेलाय गावी, तो सकाळच्या ट्रेननी गेला आणि आम्ही आता जातोय, कारण आम्हाला खूप सारं आवरायचं होतं घरी. आता तो गेलाय आणि तो आत्ताच किती 8 वाजता पोहोचला आणि आम्ही आता सकाळी पोहोचू. आमच्या गावाला जायला किती 8-9 तास. आत्ता आम्हाला गाडीत बसून 2 तास झाले. तेव्हा सीन घ्यायचा होता जेव्हा आम्ही गाडीत बसणार होतो, तेव्हा पण इतकी गर्दी होती आणि बसायला सुद्धा जागा नव्हती भेटत. आता आम्ही मस्त ॲडजस्ट झालोय. मी आणि ताऊ वरती बसलोय, मम्मी खाली बसली आहे. तर आम्हाला झोप सुद्धा लागत नाही आणि नेटवर्क सुद्धा नाही आहे. इथे लोकांचे झगडे बघून आम्ही एंटरटेन होतोय. आम्हाला जाम मजा येते. आणि थंडीचं तर काय सांगू तुम्हाला, इतकी थंडी आहे ना, खूप थंडी आहे. आत्ता तर नाशिक सुद्धा आलं नाही. माझं गाव आहे पाचोरा, जळगाव पाचोरा. तर त्याला यायला सकाळचे 6 किंवा 7 वाजतील. आत्ताशी 2 वाजले आणि आता कसारा आलं. आत्ता किती थंडी वाजते, पुढे जाऊन काय हाल होतील मला तर भीतीच वाटते. आणि इतके दिवस राहायचे, आय डोंट नो किती दिवस राहणार आहे, पण राहणार आहे 1 वीक ॲटलिस्ट. आम्ही इतके दिवस कसं काय राहणार इतकी थंडी. मला तर नुसतं टेन्शन होतंय. घरातून निघालेली तेव्हा एकदम पटेली बिटेली मारून एकदम भारी जीन्स टॉपवरती. आता बघा पूर्ण स्वेटरने स्वतःला कव्हर करून घेतले. जाम थंडी वाजते. मम्मी खाली बसली आहे आणि आम्ही तेव्हा घाईघाईमध्ये होतो म्हणून जास्त ब्लॉग काढायला भेटला नाही. आम्ही बाहेर तिथे चिकन फ्राईड राईस वगैरे खाल्लं. मग इथे ट्रेनची वाट बघत होतो. गर्दी पण होती. आता जरा गर्दी कमी झाली आहे आणि जागा सुद्धा भेटली आम्हाला. आम्ही रिझर्वेशन नव्हतं केलं म्हणून आमचं जरा हाल होतं, पण चालतं, इतकं तर ॲडजस्ट करू शकतो आम्ही. मजा येते पण. मी तुला सांगते ना. गरम होते. तू पण अशीच रडायची. कशी कशी सो हे गाईज, आम्ही आता जस्ट आमच्या गावी पोचलोय आणि एवढी थंडी. देवा, कसं करणार आहे आम्ही एवढे 4-5 दिवस, काहीच समजत नाहीये. 11 डिग्री म्हणजे किती थंडी आहे. ट्रेनमध्ये नुसतं असं होत होतं. बापरे, कसं करू आम्ही. गाईज, आता असं वाटतंय कधी असं
गरम हवा येईल बाबू तू काय म्हणशील? माझ्या तोंडातून काही शब्दच नाही निघते. फायनली नाकातून आहे ना असं पाणी येते पाणी. असं वाटतं गॅरंटी आजारी पडणारे आम्ही आजारी पडणारे आता. उफ, असं शेकोटी घ्यायची इच्छा झालीये. मम्मा बॅग घेऊन चला भेटू आपण थोड्या वेळात नंतर. माझी बोलण्याची क्षमता नाहीये आता. इतकी थंडी आजपर्यंत मी जन्मापासून आजपर्यंत बघितली नव्हती. इतकी थंडी आहे. आमचं गाव पाणी गळायला लागलं. पाचोरा जंक्शन. आम्ही फायनली आलो पाचोऱ्याला. इथे मम्मी बाबा ही बॅग पण खूप वजन आहे. हाल हाल है भाई हाल है. गाव आके हाल है. अक्षरशः नाकातून असं पाणी गळतंय. पण इथे उतरल्यावर आम्हाला आमच्या मामाची आठवण येते. ते आम्हाला घ्यायला आले असते. आमची वाट बघितली असते इथे उभी राहून की आमची भाची माझी बहीण येणार आहे. मिस यू मामा. लव यू ऑलवेज. गाईस थंडी बघा ही. हा बघा आमचा गावाचा परिसर. आणि आमचं घर काही स्टेशनपासून काही वेळवरतीच आहे, जास्त लांब नाही आहे. म्हणून आम्ही पायी पायी चालू. इथे जस्ट स्टेशन आहे आणि इथे थोड्या अंतरावरती आमचं घर आहे, म्हणजे आईचं मामाचं घर. मामाच्या गावी आलो पण मामाच नाही आहे गावी. मामा गेले कायमची सोडून. मामा 1 इयर झाला. काय करू शकतो आता. आता जर राहिले असते तर आम्हाला घ्यायला आले असते स्टेशनला. खूप वाईट वाटतं असं बोलताना. असो. हे गाईज आता आम्ही सकाळी तुम्हाला दाखवलंच असेल की आम्ही आईच्या म्हणजे मामाच्या घरी गेलेलो व थोडा वेळ आराम केला आणि मग आता निघालो काकाच्या घरी. आम्ही रेडी इकडेच झालो, कपडे तिथे जाऊन घालू. फ्रेश पण झालोय आणि आता विचार केला की कपडे तिथेच घालावे का, तर इथे एकदम थोडंसं झगमग असं वाटेल ना, त्यापेक्षा म्हणून तिथेच घालू करून. पण खूप लेट झालाय करून त्यांचे कॉलवर कॉल येत आहे की कधी येत आहे करून. तर आम्ही आता निघालोय. आता पूर्ण रेडी झालो की तेव्हा तुम्हाला दाखवू नक्की. ऑटो भेटत नाही म्हणून लेट झाला, नाहीतर आमची तयारी कधीची झाली आहे. चला भेटू आम्ही थोड्याच वेळात तुम्हाला. बाय. या आताच पूजा झाली आणि जेवायला बसलो. 4 मिनिटं. दमले तुम्ही? खूप. मी सकाळपासून खूप काम केलं. मी लादी पुसली, झाडू मारली, मी जाळे साफ केली, मी सगळ्यांना मी वाढलं, पाणी भरलं आणि मग आता अशी रेडी होऊन फोटो काढला. दीदीची रिॲक्शन बघ खाली. ती थोडस हे होते, ती जेलस. झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती? तिला सोडी एवढं खरं का बोलते? खोटं बोलते, खरं नाही बोलते. मग कोणी केले काम? मी केले सगळी कामं. भांडी पण बिचारी. धुतली, कपडे पण धुतले. काय? 4 वाजता सकाळी 4 वाजता उठून पाणी तापवलं मध्ये. ते पाणीचीच तापवलं सगळ्यांना. अशी आमची भाषा.
तर आत्ताच आमची पूजा पार पडली. मस्तपैकी बुद्ध धर्मात आम्ही पूजा साकार केली. हे बघा आमचे दोघं कार्टून. हा आपला अजित आणि हा माझ्या मामाचा मुलगा. ह्याला ब्लॉग मध्ये मे बी तुम्ही फर्स्ट टाइम बघत असणार. हा गावाला राहतो आणि आम्ही मुंबईला राहतो. तर आता गावाला आलेलो तर भेटला आम्हाला आमचा सनी. हे बघ आता दोघं फ्रेंड्स बनून गेले. छान खेळता येतं. बघा कसे खेळताय कशी पण पिल्लू. दोघांनी इतकं परेशान केलंय ना. दोघांना मीच मगाचपासून सांभाळते. मीच त्यांच्या मागे खेळून खेळून त्यांना सांभाळून दमून गेली. बघा बघा कशी मस्ती करताय. नको नको असा गोपना नाही करायचा. हे बघा हे बघ हे बघ पाणी बोलवतोय. पाणी बोलवतोय. बुबू करायची. बुबू करायची. नाही नाही ना आम्हाला कुठू बघू दे. कुठू बघू दे. तू कुठू बघू दे. हे जे गाल सगळ्यांनी लाल करून टाकले पप्पी घेऊन घेऊन. हे बघा तू कुठू कुठू. हे बघा आमच्या गावाचा परिसर. हा मागच्या साईडचा दार आहे. पुढच्या साईडनी जरा चांगलं आहे. मी खूप वर्षानंतर येते गावाला. हाय गाईज, हा आमच्या चांदीचा मुलगा आहे. हा आहे बनी आणि हा खूप चिडचिड करतो. खूप चिडचिड. हा पटकन येत नाही आमच्याकडे. असं बोलतो त्याला आहे ना असं फिरायचं वाटतं फक्त की मला कोणीतरी बघा कसं घेऊन बघतोय. फिरावं है ना. है ना दादुडी. माझ्याकडे तर अजिबात नाही येत तो. मी काय बिघडवलंय काय माहित. मस्त आहे ना बनी. बनी किती क्यूट आहे आमचा बनी. रडतोय तो मम्मीकडे जायला. किती छान वाटतंय. मी तर जेव्हा लहान होती 7-8 वर्षाची तेव्हाच आलेली लास्ट. आता तर आली सुद्धा नाही. आता इतक्या वर्षानंतर येते. छान वाटतंय जाम. हे गाईज. गाईज आणि हे म्हशीज. कोण कोण. हे गाईज अँड म्हशीज. देयर इज लॉट ऑफ बाई. आम्ही आलो शेतात. दुसऱ्यांच्या आमच्या नाही दुसऱ्यांच्या. आणि इथे येऊन आम्ही आता फोटो काढतोय बिकॉज ऑफ एवढे नटलोय तर काढायला नको फोटो. हे बघा शेत दाखवते. खूप छान. खूप भारी वाटतंय. घरी पूजा झाली. जेवण झालं. सो सबने आउटफिट पहना है तो फोटो निकालना तो बनता है ना मेरी जान. तो फोटो निकाल. गावाचं निसर्ग एकदम छान म्हणजे एकदम छान. असं वाटतं रमून जायचं. बापरे बापरे बापरे. ए इथे नरम आहे जाम. ऐ! तुझी चप्पल भरली. तू का जाते तिच्या माझी विचार ना मला. तू डान्स नाही केला. तुला फार जातो. वाव व्हॉट लोकेशन. धरा कोणी रे. लोकेशन धरा. असं वाटतंय बस असं मी पण झोपून घेतो. बाय गाईज. वाचली आता.
पण मी काय म्हणते समजा बिबट्या इथं आला तर आपण कसं करणार? बिबट्या आला की हात असे वरती कर हो, हो. त्याला वाटेल अरे चांगलंच मांस आहे. आणि स्वतःच बिबट्या आला ना स्वतः ओढणी बांधा आणि गळा फास घेऊन घ्या. म्हणजे जास्त वाईट नाही वाटणार. जास्त काय नाही, एक डुसकी सोडा वास सुकून बरोबर पडून जाईल. प्लीज कट दिस. हो माय गॉड. बाबू बाबू तुम्ही काय म्हणतो इथे सरळ रस्ता आहे ना, तुला तिथं काय डोंगरावर जायचंय? तुला कळालं ना पूजा मला काय बोलायचंय. मला कळालं. आणि फोटो खूप सुंदर येणार आहे जे मी नाही काढणार आहे. जो डान्स करणार त्याचेच फोटो काढले जाणार प्लीज नाही. प्लीज प्लीज डान्स. प्लीज हा. कच्ची कली आमाजून चेहरा पुढचं काही मला येत की मला पण नाही नाही, ते आयफोन डान्सर करा. बघितलं नाही तर आयफोन डान्सर. बस बस हे बाबू. हे काय असं काट्यान करतं यार. म्हणजे आवत नाही का डोक्याला. पण तू काय उभी माझा पाय बघ. तुमच्यासाठी बलिदान दिलं मी एवढं. गाइस टेलर दॅट प्लीज डान्स करायला सांगा. डान्स प्लीज प्लीज डान्स. प्लीज डान्स. जे काय तू संभळ संभळ. ती ब्लॉगला घाबरते. एवढंच मी एवढं बोलून माझे 2 शब्द संपवेल आहे. मी पण ब्लॉगला खूप घाबरते. प्लीज मी अशी अपेक्षा केली. कॉमेंट्स. ती बाई बघते ना, तो बिबट्या बघेल नाच पहिला पटकन. अरे असं संभळ कर. लावते थांब. आम्ही पण नॉन स्टॉप संपड. बरं आपण कट करू ब्लॉग मधून ते सगळं. चालेल, जास्त मस्करी केलेली आहे. आता आपण करू नाही आपल्या कामाला लागा असं. बस झाले भरपूर. ओ माय गॉड काय घाण फोटो. बघ बोलली ना मी लोकेशन बरोबर शोधलेलं. वाव. आई शपथ. तिचं काय तू आता तुला फोटोग्राफीचे ऑर्डर येतील खूप सारे. DM करा. इंस्टाग्राम हँडल द्या. मस्त आले पण. आई शपथ. चुम्मेश्वरी फोटो. ती अरे गोरी म्हणून artist. चांगले येत आहे. तिचा चेहरा पण तसा असा हे नाही एवढा. मस्त येतं. मग ब्लॉग आहे म्हणून ती बोलत अजून काय ब्लॉग असल्या कारणाने ती तिचं जे तोंड. आम्ही चिल करतोय चिल छतवरती. छतवर. नाही भिका मागतायत. आयफोन मध्ये फोटो काढले तर माझ्याकडे भिका मागतायत. हे फोटो Yes. शेअर करायला. तर म्हणून हे असे सगळे असे गोल. आम्ही मस्का मारत होतो तिला. Yes. थोड्या वेळापूर्वी ताऊने डान्स केला तो आम्ही कॅप्चर नाही करू शकलो. आणि माझी काय होती माझी माझी काय म्हणतात? नाही हिम्मत. माझी शर्त ती होती ओके. की या सगळ्यांनी माझं फेवरेट सॉन्ग जे सध्या ट्रेंडिंग वर आहे शरारत, त्यावर डान्स करावा. मी तर बट अजून माझ्या ऐकलंच एकाही नाही बहिणीने डान्स हे केलेला मी नाही. केलेला. साक्षी दीदीने केलं ना वाटतं. आता मी केलेला एक स्टेप केलेली. कसा? एक स्टेप. आता काळोख नाही तर दिसणार नाही नाही. तरी आम्ही तुझ्या- बीट बॉक्सिंग त्यांचं करू. म्युझिक टाकू आम्ही. तुम्हाला थांबा दिसणार मी नाही. गाणं लावते. गाणं लावते. मग फक्त असं असंच करेल. हम्म. कसं कसं? Very good. ही वाली ट्यून येते ना, मला तो आयफोन डान्सर आठवतो. नाही असेच कपडे घातलेले मी यार. असं करायला पाहिजे. कर आता. हा, हेच ते गाणं. अच्छा असं असं आहे. हम्म. तर बस ही साधी सोपी अशी माझी शर्त होती. ते सुद्धा या मुलींनी अग्री केली नाही. मी केलं. क्या? हगरी हगरी नाही. इथे सगळ्यांना त्याच गोष्टी येतात जे ते दिवसभरात जास्त करतात. मी तर नाही करत. पण या सगळ्या गोष्टी बोलायला खूप इंटरेस्ट येतो.
बस ऑलरेडी घाम निघालाय. शेकोटी कमी झाली तेव्हा बनवते मी. ते नाना करतील ना, थांब तेव्हा कर. दीदी हाय गाईस. तुला येते तरी आहे का ती हवा? नाही मध्ये आली मी इथे बसलेली पहिला तिने जागा हडपली माझी. तू मागे सरकली यार. आणि नाना बोलले की बोलतात आहे ना आदवी, बोलता बोलता कापला.